अगदी महिला शक्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. नारी शक्तीला सुद्धा मानाचा सलाम असेल. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. एका साईडला आपण पाहतायत संघ आहे चेतक वाघोली टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकताय. ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण या ग्रँड फिनालेला सुरुवात. टाळ्यांच्या गजरात करूया मेगा फायनलला सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल हुक केलंय आणि एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये कुणालच्या बॅट मधून येत असताना आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद एक. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये काय रणनीती असेल, गेम प्लॅनिंग काय असेल याकडे लक्ष असेल. कारण विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते हे वेगळ्या गोष्टी वेगळ्यापणाने करतात, त्यामुळे ते विजेते ठरतात. तसंच मात्र काहीतरी करावं लागणार आहे. पहिल्याच बॉलवर 1 रन येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर विकास 11 बोळींज या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1. बॉलर तयार. तन्मय पाटीलचा पुढील बॉल हार्दिक समोर. अप्रतिम शॉट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावतील. मिडॉनची चांगली फिल्डिंग आणि तेवढाच अतिउत्तम थ्रो पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट समर्थकांकडून त्यांच्या परीने करत असताना पाहायला मिळत आहेत. चेअरअप करतायत. प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देत आहेत आणि त्या ऊर्जेचा संचार सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. प्रत्येक षटकारासाठी परागजी देशमुख साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. ते बॅटरला विकास 11 बोळींज या टीमच्या. आणि हे प्राइज नाहीये तर ही सुद्धा ऊर्जा दिली जाते खेळाडूंना की चांगलं टॅलेंट तुम्ही दाखवा आणि टॅलेंट दाखवत असताना माझ्याकडून ते पारितोषिक मिळवा. सध्या बॉल फेकून झाले ते 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड. तन्मयचं मी कौतुक करेन. अचूक टप्प्यावर त्याने आतापर्यंत लाईन अँड लेंथ मेंटेन केले गेले. यावेळेला कंट्रोल नव्हतं गोलंदाजाचा. थोडासा बाउन्स मिळाला. सरळ बॉल निघून जातोय. अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. अचूक टप्प्यावर धारदारपणा गोलंदाजीमध्ये असा असावा हे दर्शवत असताना बाउन्स मिळाला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अँड बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. हार्दिकला परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट गॉन. अप्रतिम बॉल डिलिव्हर्ड केला होता. ऑफ्टमचा थोडासा बाहेर आणि राईज केलं. बॉलला मजबूर केलं होतं खेळण्यासाठी हार्दिक या फलंदाजाला. कपिश वजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 3 वर 1. तन्मयचा बॉल यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिड ऑफच्या दिशेने बॉल वळत असताना 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 4 धावांचं अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते पहिल्या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली तन्मय. अप्रतिम गोलंदाजीचं वर्चस्व त्याने पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ट बॉलिंग करत असताना खेळपट्टी अगदी त्याच्या प्रेमात पडली असंच काही म्हणावंसं वाटेल. एकाग्रता, नियंत्रणबद्धता, अचूकता, लयबद्धता या सगळ्या गोष्टी मात्र त्या पहिल्या षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. मॅग्निफिसंट बॉलिंग.
षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 4 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. 5 षटकांचा सामना आहे. गेम प्लॅनिंग एक वेगळं करावं लागेल. RCM ट्रॉफी 2026चा मात्र चषक कोण उंचावेल, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला बॉल होता, मात्र रन घेण्यापासून वंचित राहतील का? नाही. 1 रन कंप्लीट केली जाईल. 1 रन कंप्लीट केली जाईल. काही बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. एनर्जेटिक आता सध्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक दुसरं. तुमच्या तिन्ही अंपायर्सने खूप चांगली कामगिरी केली 2 दिवसांमध्ये. उपेंद्र पंडित सर यांना आपण पाहताय, हेमंत ठाकूर सर आणि राहिल शेख सर या तिन्ही पंचांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यावेळेला इनसाइड आउटचा फटका क्लास दाखवलाय. ट्रू दी कव्हर खेळत असताना बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. खणखणीत सनसनाटी RCM क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. चांगला फटका खेळला होता. कुणालच्या बॅटमधून इनसाइड आउटचा फटका. जागा बनवली, जागा दाखवली बाउंड्री लाईनच्या पार. यावेळेला लेग ग्लान्स केलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिला बॅटने हलकीशी एज घेत बॉलला डिक्लरेशन झोनमध्ये वळतोय. 1 रन मिळेल. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत कुणालने दाखवून दिलंय, कारण कुणाला माहिती आहे प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल हा षटकार चौकारांसाठी बनलेला नाहीये आणि हेच दाखवले कुणालने. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. सरळ बॅटचा वापर करत असताना फिल्डिंग अप्रतिम, लाजवाब धावा सेव्ह केलेत. क्या बात आहे. कपिश वजेचा फटका चांगला होता. टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपण पाहू शकतायत 2 रन्स येतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना विकास 11 बोलिंग टीम टॉस हरल्यानंतर ऑन साइडला वा सरळ चेंडूला फेकून दिलंय. काय स्ट्रोक खेळला होता. अगदी नेत्रदीपक, डोळ्याचा पारणं फेडणारा हा षटकार. थँक्यू. आदरणीय मोहकजी पिंपळे साहेब यांच्या या षटकारासाठी अगदी त्यांच्या मनात घर करून जाणारा हा षटकार पाहायला मिळाला. आणि परागजी मात्रे यांच्याकडून सुद्धा आपण पाहू शकतायत जे प्राइज लागले गेले प्रत्येक षटकारासाठी. द संवेदचे ओनर वैभव नाईक कडनं या षटकारासाठी 500 रुपये डिक्लेअर झालेले आहेत कपिशसाठी. धन्यवाद. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस 19 रन झालेत. काय बॅटिंग सुरू आहे कुणाल आणि कपिश. जबरदस्त बॅटिंग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 आणि 2 षटकांमध्ये 9.50च्या करंट रन रेटने 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. अप्रतिम RCM ट्रॉफी 2026 सध्या आपण अनुभवत आहेत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आज महिला शक्तींनी सुद्धा अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेत. कारण म्हणतात ना, संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या आमच्या नारी शक्तीला मानाचा सलाम आहे. त्याच दरम्यान सामवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माननीय श्री अनंत नाईक, त्याचप्रमाणे सामवेदी ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील आणि सचिव प्रकाश जोशी व रुपेश पाटील यांचे आगमन झालेले आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच
आरोग्य समितीचे अध्यक्ष पंकज पाटील यांचंही आगमन झालं, त्यांचं स्वागत करतो. आणि अतिशय उत्कृष्ट असा रनआउट केलेला आहे तो बाणा यांनी. कपिश वजे बॅक टू द डगआउट. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमच्या मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनास्थान व्हायचं आहे व्यासपीठावर. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. कौस्तुभ वजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सध्या स्थिती 2 गडी बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय विकास 11 बोळींज. हा संघ आपण पाहू शकतायत. अगदी ऑल इज वेल ही स्पर्धा आणि फायनल मॅचचा थरार सध्या रंगताना पाहायला मिळतोय या क्रीडा नगरीमध्ये. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा तन्मय. काय तन्मयने गोलंदाजी केले. तन्मय पाटील पहिल्याच बॉलवर विकेट, रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. आतमध्ये येणारा बॉल पंचांकडे अपील विनवणी केली होती, परंतु या वेळेला बॉलची पिचिंग पाहिली. लेग बायचा इशारा राहिल शेख सरांकडून येत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आदरणीय सन्माननीय मुकेशजी पाटील साहेब, भूपेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. भूपेशजी पाटील साहेब, आपणास विनंती करेन की आपण विराजमान व्हायचं आहे व्यासपीठावर. गोलंदाज सज्ज होईल. संघाची धावसंख्या 20 लॉस ऑफ 2 विकेट. 20 वर 2. या बॉलला मात्र लेफ्ट केलं गेलं होतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहू शकतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21 रन्स. पहिल्या षटकात धावा कमी आल्या होत्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये. नंतर P2 मध्ये आपण पाहिलं तर धावांचा वेग अप्रतिम पाहायला मिळाला. म्हणजे जो आलेख होता, जो ग्राफ होता, तो उंचावला गेला आणि खूप चांगली धमाक्यात दुसऱ्या षटकाची एंट्री झाली. चांगला बॉल थोडासा खाली राहिला आणि ऑफ स्टंपचा पत्ताच कट केला. वाह, जणू काही बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. 4 षटकाचा सामना आणि 5 षटकाचा सामना, तसं बघायला गेलं तर फक्त एकच षटक फरक आहे, परंतु सर पूर्ण गेम बदलतो. एकंदरीत 4 षटकामध्ये मेंटॅलिटी अलग असते, 5 षटक असल्यावर त्याच्यामध्ये मेंटॅलिटी अलग असते. तर एकंदरीत त्याचं वर्णन कसं कराल तुम्ही? निश्चित स्वरूपात ज्या वेळेला ब्रेक होता त्यावेळेला 3 पंच आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी चर्चा करत होतो की 4 षटकं ही मात्र कंपल्सरी सकाळपासून कालच्या दिवसापासून खेळवले जात आहेत. तर 4 षटकांमध्ये तुमचा एक जंप असलेला असतो की 4 षटकांमध्ये आपल्याला हे फलंदाज पाठवायचे आहेत, 4 षटकांमध्ये हे गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. परंतु जेव्हा 5 षटकं येतात त्यावेळेला तुमच्या फलंदाजीचा क्रम बदलतो. मग गोलंदाजांचा क्रम बदलताना पाहायला मिळतो आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना एक ओव्हर त्यामध्ये ॲड होते. त्यावेळेला कधी कधी पिंच हिटरला सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळते. कधी कधी वन डाऊनचे प्लेयर असतात ते 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर येतात कारण बॉल जुना होतो 3ऱ्या षटकात. मात्र काही फलंदाज हिटर असतात ते मात्र मोठे फटके मारतात. त्यामुळे हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी बदलली जाते. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी तन्मय पाटीलच्या द्वारे सध्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 42 दाखवतोय. रोहन कारेकर यावेळेला अतिशय चांगली स्कोरिंग करत असताना ऑनलाईन. त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. 2 दिवस सुरेख साथ त्यांनी दिली. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत आणि यस टेकन. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान.
फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपण पाहतायत जर अजून एक विकेट आली, विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय मोहकजी पिंपळे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत 1000 रुपये ही ऊर्जा दिली जाते या खेळाडूंना. सध्या सिच्युएशन डाऊन, 21ला 4 धक्के बसले गेलेत विकास 11 बोळीज टीमचे. तन्मयचा हॅट्रिक बॉल होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, कंट्रोल सुटलं होतं त्या ठिकाणी आणि त्यानंतर सांगतायत आय एम सॉरी. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 22. सर 22ला 4 विकेट गेलेले आहेत, परंतु जो नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे प्रथम, आजच्या घडीला आमच्या समाजामधील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर पैकी एक आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, कॅलिबर त्याच्यामध्ये आहे. हो डेफिनेटली प्रथम एका साईडला आपण पाहू शकतायत, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याला सुद्धा गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलला महत्व दिलंय दोन्हीही बॅटरने. टाळ्यांचा कडकडाट आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 8च्या सरासरीने. सर ऑलराऊंडर म्हणजे नक्की काय? बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, फिल्डिंग करतो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सर मी सांगतो की जो रन काढताना जे रनिंग बिटवीन द विकेट आहे ती चप्पलटेने करतो, थ्रो परफेक्ट करतो. म्हणजे या नॉर्मल 3 गोष्टी बघितल्या जातात की बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग, परंतु थ्रो आणि रनिंग बिटवीन द विकेट ही 5 गोष्ट करतो तो ऑलराऊंडर माझ्या मते. आणि ही सर्वोत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट जी दाखवलेली आहे ती प्रथम यांनी. येस येस एक्झॅक्टली मी तुमच्या या मताशी सहमत आहे. ऑलराऊंडर फक्त ऑलराऊंडर चालत नाही, तर त्यासाठी तुम्ही जसं नमूद केलं ते एनर्जेटिक लेवल सुद्धा तुमच्याकडे असायला हवी. धाव घेताना येस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा सुद्धा समन्वय असायला हवा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते एकंदरीत 3 षटकांचा खेळ अखेरीस. संघाची धावसंख्या 24. 8च्या करंट रन रेटने सध्या खेळतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. RCM ट्रॉफी, खूप चांगली मेहनत या स्पर्धेला संपूर्ण रामजी बाबा क्रिकेट मंडळ यांनी घेतलेली आपण स्पष्टपणे पाहतायत. या वेळेला कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, बाल बाल बचे. बॉल टप्पा पडल्यानंतर जो स्कीड झाला, वेगाने गेला, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर या वेळेला जरूर बाजूने गेला आणि थोडाफार कुठेतरी कानामध्ये लेग स्टंपच्या सांगून गेला असावा. बचते रहो. 24 धावा 4 गडी बाद. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर यश. यशचा हा बॉल पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. गुड डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी सध्या होत असताना पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ, 2 बॉलमध्ये एकही सुद्धा धाव खर्च केलेला नाहीये. पूर्णपणे दबाव आता चेतक वाघोली टीम टाकतायत विकास 11 बोळींज या टीमच्या फलंदाजांवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला ऑन साईडला वा, फटका चांगला आहे परंतु सॉफ्ट डिसमिसल. 5वा धक्का. 24 वर 5. थँक्यू थँक्यू. 24ला 5 आणि 23 आणि 24 या 2 दिवसांमध्ये याच मैदानात आपण पाहू शकतायत सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समिती यांच्या विद्यमानाने आयोजित आपण पाहू शकतायत पुरुष क्रिकेटचे सामने व महिला क्रिकेटचे सामने राबविण्यात आलेले आहेत. याची नोंद घ्या आणि प्रत्येक संघाने नोंद करून 23 आणि 24 या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचा महोत्सव. मात्र या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्या आणि या स्पर्धेची उंची वाढवा हे प्रत्येकाला नम्र निवेदन असेल. 23 आणि 24 तारखेला याच मैदानात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार रंगताना पाहायला मिळेल.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 आणि 5 गडी बाद झालेत. काय सिच्युएशन होते आणि इथे मात्र आपण पाहू शकता डाऊन सिच्युएशन, बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगलं समजूतदारपणाचं क्रिकेट दाखवलं. सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 धावा, 2 षटकांमध्ये 19 धावा आणि त्यानंतर तन्मय पाटीलने तिसरं षटक हाताळलं, तिथे धावा कमी आल्या. पुन्हा एकदा यश आला, यशने सुद्धा मात्र धावा कमी प्रमाणात दिलेत. म्हणजे जबाबदारी जाणले, प्रत्येक गोलंदाजाने यावेळेला कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि त्यामुळे धावांचा वेग जो आहे तो स्कोर कार्डवर कमी प्रमाणात सध्या तरी पाहायला मिळतोय. 25 रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यशचा हा बॉल ऑन साईडला, फटका छान आहे परंतु फिल्डरला निवडला, अंडर प्रेशर स्ट्रोक खेळला आणि इथून विकेट डाऊन. 6वा धाव. तर एकंदरीत परिस्थिती बोलिंग संघाच्या विपरीत घडत आहे. परंतु जर हे जे 2 फलंदाज आहेत, प्रीत आता आलेला नौका फलंदाज प्रीत व सुमित, हे एकेकाळी ओपनिंगला उतरायचे. म्हणजे बोलिंग संघाची जी ताकद आहे ती 8 ते 9 क्रमांकापर्यंत त्यांच्याकडे धडाकेबाज फलंदाज आहेत. गेल्या वर्षी हाच प्रीत ओपनिंगला उतरायचा. या वर्षी कामाला लागल्यामुळे त्याच्या व्यस्त कार्यक्रमामुळे तो प्रॅक्टिस देऊ शकत नाही, त्यामुळे तो खालच्या क्रमांकावर आलाय. परंतु जर सामना फिरवण्याची ताकद याही फलंदाजामध्ये आहे. आणि जर सांगतात ना क्रिकेटला म्हणजे क्रिकेट चेंडू गोल आहे, कधी काही होऊ शकते. 2 ओव्हरमध्ये 19 धावा होत्या. कुठे आपण बघत होतो की 45-50 पर्यंत मजल मारेल, तर त्या 3 षटकामध्ये म्हणजे 2 षटकामध्ये धावा रोखल्या. परंतु हे 1 षटक जे आहे नंतर त्यामध्ये सामना बोलिंग संघाच्या बाजूलाही जाऊ शकतो. हो, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. सध्या सिच्युएशन नाजूक आहे. 25ला 6. मंदार म्हात्रे सध्या आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. हा बॉल, ह्या बॉलला लेफ्ट केलं गेलं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल आणि यस वाईट बॉल. हेमंत ठाकूर सरांकडून इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 26 या धावसंख्येवर 26 रन, लॉस ऑफ 5 विकेट, 6 विकेट. 26ला 6. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल. यश नावातच यश आहे आणि यशस्वी गोलंदाजी सध्या पाहायला मिळते यशच्या माध्यमातून. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय यश. मॅग्निफिसंट बॉलिंग. 4 षटकं, 26 धावा, 6 विकेट, 3 एक्स्ट्रा. प्रथम बॅटिंग करत असताना विकास 11 बोलिंग टीम. यशने दोन फक्त धावांचं षटक हे पाहायला मिळालं. क्या बात आहे यश. सुपर बॉलिंग. या वेळेला आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला बॉल आपण पाहू शकतायत. सरळ बॉल निघून जाईल. मी सध्या गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 वर जाऊन पोहोचले गेले 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. टॅप केला गेलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 रन्स, 27 लॉस ऑफ 6 विकेट. 27ला 6 सध्या स्थिती या वेळेला नाजूक पाहायला मिळते विकास 11 बोलिंग या टीमची. सुरुवातीला मात्र धडाक्यात सुरुवात झाली नव्हती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जी सुरुवात पाहायला मिळाली ती अप्रतिम होती. चांगले फटके आले होते.
परंतु त्यानंतर संयमाने आणि आक्रमकतेने खेळी पाहायलाच मिळाली नाही. मितचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळून काढलाय, परंतु फिल्डर येत आहेत. फिल्डर चुकी करणार का? नाही. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. 7वा धक्का विकास 11 बॉलिंग स्ट्रीमला गॉन. दरम्यान युवक काँग्रेस कमिटी वसई युवा अध्यक्ष अनिकेतजी पाटील यांचे शुभ आगमन झालेले आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. कृपया मैदानाच्या मध्ये कोणीही जाऊ नका. तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर इकडे कॉमेंटेटरकडे द्यायचं आहे. उगाच मध्ये जाऊ नका, पेनल्टी लागेल. तुम्ही जाऊ नका मध्ये. सध्या या वेळेला आपण पाहत आहेत नाजूक स्थितीमध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. एकंदरीत आपण पाहू शकतायत 27ला 7. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मीत हाय ऍक्शन. यावेळेला जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला मात्र यावेळेला खेळून काढलंय. अप्रतिम आपण पाहू शकतायत. अप्रतिम. आणि पाहता पाहता विकेट डाऊन. 8वा धक्का. वॉट फिल्डिंग. अप्रतिम आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा, 8 गडी बाद. काय अप्रतिम पलटवार केलाय, काय कमबॅक केलाय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून, आणि त्याच प्रत्यय सध्या दाखवत असताना संघ चेतक वाघोली. टॉस सरल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत बॅटिंग आली आणि सुरुवात थोडीशी संत गतीने पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी अटॅक आपण पाहू शकतायत सुपर्ब. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेले. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30ला 8. सध्या बॅटिंग करत असताना विकास 11 बॉलिंग टीम. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस सुरेख साथ आम्हाला मिळाली. भरतजी मोरे यांची त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. तिन्ही अंपायर्स यांचा धन्यवाद. कुमारजी नाईक साहेब यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजक मंडळी, RCM ट्रॉफीचे, रामजी बाबा क्रिकेट मंडळ, या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. आणि हा बॉल थोडासा खाली राहिला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथून आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अप्रतिम, आणि जवळजवळ 5 षटकांमध्ये ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त 31 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय, परंतु हार न मानताना चांगली फाईट करावी लागेल विकास 11 बॉलिंग स्ट्रीमला. चेतक वाघोली टीम कशी बॅटिंग करेल आणि त्याचं धावतं वर्णन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर भरतजी मोरे. या आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ विरार. धन्यवाद. या आपण देऊया DJ ला संधी. Thank you.
थँक्यू. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जातोय सरळ ग्रँड फिनालेच्या दुसऱ्या इनिंग मध्ये, ज्या ठिकाणी अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी आबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026 हे बहारदार आयोजन आपण बघत आहात. त्याच्या दुसऱ्या पडावाला, दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. अंतिम सामन्यामध्ये आपण आहोत आणि ज्या ठिकाणी चेतक वाघोली, चला 2 फलंदाज पाठवा. फिल्डिंग उभी आहे, पंच तयार आहेत आणि तुमची वाट बघितली जाते. बघा बघा पुढच्या हप्त्यामध्ये 23 आणि 24 मे याच मैदानावरती सामेदी ब्राह्मण क्रीडा समिती यांच्या वतीनं भव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला असे 2 गट आहेत. तरी आपण सर्वांनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पुढच्या शनिवार रविवारी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. अध्यक्ष राहुलजी म्हात्रे आणि क्रीडा समिती यांच्या वतीने. बघा, जर का बोलिंग संघ जिंकला तर अमित नाईक यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. 5,000 रुपयाचं बक्षीस अमितजी नाईक यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे जर का बोलिंग संघ जिंकला तर. बघा आता फायनलचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये धाबांचा पाठलाग करायचा आहे. एकतीस धाबांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंड वरती यश नाईक, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे चेतक वाघोली या संघाकडून. यस सर, लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सुमित नाईक, पहिला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय खूप दूरवर, परंतु तिथे फक्त धाव मिळणार एक. सिंगल धावाने धावफलकाचं खातं ओपन आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर स्ट्राईक सुद्धा होते रोटेट. 31 धावा छोट्या की मोठ्या? आतापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचेस एकच सांगून जातात की 31 मोठ्या सुद्धा आहेत, 31 छोट्या सुद्धा आहेत. चला पुन्हा एकदा सुमित तयार. हो, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये येत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. नानूने सांगितलं आम्ही चॅलेंज करू इच्छितो. वाईट साठी पंचांना रेफर केलं गेलं, तिसरे पंच व्यस्त होतील. आदरणीय संतोषजी म्हात्रे यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती करण्यात येते, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय.
येस, इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसते आणि त्यामुळे एक्स्ट्राचर पण एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. बघा जिथं फेअर म्हणजेच डॉट बॉल आला होता तिथे आता वाईड मिळेल. एक पुन्हा चेंडू टाकावा लागेल, धाव ऍड करावी लागेल, ती वेगळी बाब. चला 2 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा. सुमित यश नाईकने चेंडूला वेळीच परखला आणि त्यानंतर दिशा देत असताना एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव आली आहे. पहिल्या षटकामधील खेळ चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिजे तसे हात खोलू दिलेले नाहीयेत चेतक वाघोरेच्या दोन्ही फलंदाजांना सुमित नाईक यांनी आणि त्यामुळे ही मॅच थोडीशी रंगत आता या मॅचमध्ये थोडीशी रंगत यायला लागली आहे. जोपर्यंत 2 षटके होत नाही तोपर्यंत या सामन्याचे चित्र क्लिअर होत नाही. जोपर्यंत इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठवून दिलाय सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं. ऑन मेरिट चेंडू सीमारेखा पार चौकार. ऋतिक टीमचा ऑलराऊंडर कॅप्टन कूल मेल सचिन. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. सर्कल मध्ये होता मिड ऑफ आणि त्यामुळे त्याच्या डोक्यावरून खेळत असताना कोणालाही संधी दिली नाही चेंडूला अडवण्याची. ऋतिकने चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. यावेळेला आखूड टप्प्यात चेंडू शॉर्ट बॉलला पूल करण्याचा प्रयत्न करत होते परंतु पूल करत असताना चांगला कंट्रोल नाही बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता, डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली. प्रथम कडून एकदा धावून कंप्लीट केली. ऋतिकने संधी दिली यशला. आता 9 वरती 0. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 25 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू हार्दिकच्या हातामध्ये जातोय. कोणतीही धाव नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 9. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती आता येतात प्रथम वझे. प्रथम यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दुसऱ्या षटकामध्ये ट्रम्पकाल बॉलरला विकास याने वापरलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका बसला. यावेळेला कौस्तुभ होते चेंडूच्या खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला मॅचला सुरुवात करायची आहे.
एक मिनिट
आहे. आयोजन कमिटीकडून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या आयोजन कमिटीच्या वतीनं सांगण्यात येत आहे की विदाउट परमिशन वाघोली संघाचा खेळाडू मैदानात गेल्या कारणानं 3 धावाने त्यांना पॅनलाइज करण्यात येत आहे. खेळ झालाय. प्रथम पुन्हा एकदा सज्ज होते अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. ओ कौस्तुभ त्याच्या जवळून चेंडू निघून गेलाय. तपनने चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये. 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना धावफलक वेगानं वाढतं. इक्वेशन काय आहे? इक्वेशन 21 चेंडू 23 धावांची.
21 मध्ये 23. हा सामना रनबॉलच्या आसपासचा असला तरी सुद्धा मजा येणार आहे. दोन्ही संघ आपली कंबर कसून या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करतात. प्रथम समोर बाणा डाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये जोपर्यंत घेतला जाईल तोपर्यंत एकच, एकापेक्षा जास्त काही नाही. वीस चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 2चा फासला आहे. बघा स्टेज समोर जेवढे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती, आपण थोडे बाजूला आलं तर बरं होईल. मागून स्कोरिंग चालू आहे, बॉल कुठे पडतोय समजत नाही आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी बाजूला या. बाउंड्री लाईन पासून 2 फूट ऍटलीस्ट मागे सारखा, जेवढे पण प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या जवळ, सगळ्यांसाठी विशेष सूचना आहे. चला प्रथम बॉलिंग बाकवरती तयार होईल आणि प्रथमच्या समोर यश नाईक खेळत असताना सज्ज होतील. तारणहार खेळाडू आहे, वाघोली संघाचा तारणहार म्हणून यशची ओळख. आणि यश आज कशा प्रकारची बॅटिंग करतोय या फायनलच्या सामन्यात त्यांना ते बघावं लागणार आहे. चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक तफन चेंडूवरती वेगाने आला, कॅच घेण्याचा त्याने प्रयत्न केलाय, पण प्रयत्न केल्यानंतर यश नाही आलं. पण यशने मात्र 2 धाबा घेतल्यात. 2-2 रथाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता 14 वरती 1 म्हणजे 19-20. आता फासला 1चा. चेतक वाघोली विचार करतीये इथून हा सामना थोडासा रनबॉलच्या आतमध्ये यावा, परंतु विकास इलन बोळींज एखादी विकेट यावी, बॉल डॉट यावेत अशा विचाराने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. प्रथम समोर यश, वर फुलटत पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेला. एकदा धावून कंप्लीट केले, फेके केले सुमितने, तोपर्यंत सिंगल आली आहे. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यात चेतक वाघोली. दोन षटकं संपल्यानंतर आता 18 चेंडूवर 19 धावांची गरज आहे. 15 वरती 1, 15 रन्स धावफलकावरती लगावले गेलेत. कौस्तुभ वजे यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. आता त्याच्यासमोर यश, जबाबदारीनं भरलेली पारी. यश एका बाजूने खेळतात, दुसऱ्या बाजूने बाणा त्यांना चांगली साथ देतात. त्यामुळे ही पार्टनरशिप आता पुढे वाढत चालली आहे. या पार्टनरशिपला कुठपर्यंत खेचलं जात आहे हे बघावं लागणार आहे. तोच यश समोर कौस्तुभ समोर यश. वारंवार फील्ड बदलवली जाते. पुन्हा एकदा चला लवकर काय करा. डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानात असल्या कारणानं वारंवार फील्डला बदलावं लागते. कौस्तुभ वजे, शॉर्ट बॉल, त्याला हुक काढायचा प्रयत्न, चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग ही प्रथमची. सिंगल कंप्लीट. वरती 1, 2.1 चेंडू. प्रत्येक चेंडूवरती आता विचार विनिमय केला जातोय बॉलिंग्स कडून, कारण हा सामना जो आहे तो जिंकण्यासाठी जो काय आताचा वेळ आहे तोच, त्यानंतर काही करू शकत नाही. जो रिझल्ट येईल तो ऍक्सेप्ट करावा लागेल. आणि म्हणूनच दोन्ही बाजूने आता सद्यस्थिती जर आपण बघाल तर हा सामना थोडासा चेतक वाघोली संघाच्या बाजूने झुकलेला आहे. त्यामुळे बाणासमोर कौस्तुभ, पुढील बॉल. फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही, हिट झालाय. एक धाव मात्र तोपर्यंत तन्मयने धावून कंप्लीट केली. सिंगलने धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. RCM ट्रॉफी
चा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील अंतिम सामना म्हणजेच ग्रँड फिनाले आपल्याला बघायला मिळतो. या ग्रँड फिनालेमध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. सद्यस्थिती बघता चेतक वाघोली हा संघ बरचढ आहे आणि बोलिंग संघ त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. फील्डची सजावट अनोख्या शैलीची एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लगावण्यात आला. लॉंग ऑफ सुद्धा आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी ही फिल्डिंग आहे. थोडी घाई करा बोलिंगकर, आपण जास्त वेळ घेतात प्रत्येक चेंडूसाठी. इतका वेळ आपण घेऊ शकत नाही आहात. यश नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक हँडवरती आहे. नेक्स्ट बॉलसाठी बॉलर तयार. आता दोन्ही डगआउटमधून चेतक वाघोलीच्या डगआउटमधून मात्र मोठा मोठा आवाज यायला लागलाय. जो जिंकणार तो सेलिब्रेशन करणार नो डाऊट, पण हा सामना अजूनही संपलेला नाहीये. आतमधून बाहेर निघणारा चेंडू स्टेप आउट झाले होते आणि यश बीट होत असताना निर्धाव चेंडूची सांगता होती. आलाय डॉट. आता डॉट आल्यानंतर काय कहाणी बदलते का? इक्वेशन वरती नजर टाकाल तर 15 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. आता 15-17ची इक्वेशन असताना एखादा मोठा फटका या मॅचची पूर्णपणे हवा काढेल. यावेळेला चेंडूला गॅदर केल्यानंतर फेकी करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. हळूहळू सामना पुढे चाललाय. हळूहळू हृदयाचे स्पंदनं वाढलेत. प्रेक्षक वर्ग चिंताग्रस्त स्थितीमध्ये आहे, खास करून बोलिंगचा, कारण सामना त्यांच्यापासून थोडासा लांब वाटायला लागलाय. चेतक वाघोली संघ जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा सुद्धा तर टेन्शन कायम. तुर्तास सामना दोन्ही संघांसाठी समान स्थितीमध्ये आहे. डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाचं मैदानावरती खेळणं म्हणजे तुम्ही वारंवार फिल्डिंग बदलणं आणि त्याच प्रकारची काहीशी स्थिती आता विकास बोलिंगची. ओहो, यावेळेला स्टेप आउट काढण्याचा प्रयत्न. उजव्या स्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशाराला वाईडचा अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपालकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचेस 19 मॅचेस खूप चांगल्या रीतीने पार पडल्या आणि फायनलच्या सामन्यामध्ये जी रंगत अपेक्षित होती ती रंगत सुद्धा आता हळूहळू यायला लागले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रथम रेडी प्लाझेल. फलंदाज तन्मय बाणा बाद. थँक्यू टू जे. धावपलकारती धावा 19 आहेत, त्यामुळे इक्वेशन आता 13 चेंडू 15 धावांची. शेवटचा बॉल आहे षटकामधील. राजेश यांच्या आईकडून कौस्तुभला 501 रुपयाचं बक्षीस या विकेटसाठी लगावण्यात आलंय. 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलं कौस्तुभला. कौस्तुभने ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि आता शेवटच्या चेंडूवरती शार्दूल आलाय. द ब्लास्टर बॅटर. वादळी खेळी करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू शार्दूल. आणि शार्दूल स्ट्राईक हँडवरती असताना बघूयात त्याच्यासमोर कौस्तुभ कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. चला थोडी घाई करा प्लीज. बॅट्समॅन आलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. चेंडू हवेत. कौस्तुभ चेंडू खाली. फलंदाज शार्दूल पाटील बाद. 1
थँक्यू डीजे. मोहक पिंपळे यांच्याकडून 500 रुपये कौस्तुभला. राजेश आईकडून परत आता नाही, कौस्तुभच्या आईकडून आता कौस्तुभला 500. अच्छा, आयोजन कमिटीने सांगितलं ज्यांनी कोणी बक्षीस जाहीर केलं त्यांनी बक्षीस आणून जमा करायचं. मध्ये जाऊ नका, अनाऊन्स करा. अरे स्कोर सांगितलंय. शेवटचा बॉल आहे, 15 धाब्यांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 12-15 समजू शकतो, उत्सुकता मोठी आहे. फायनलचा सामना आहे, वातावरण थोडंसं गरम आहे आणि त्यामुळे बघा बक्षीस देण्यासाठी मैदानात कोणी जाऊ नका असं सांगितलं होतं. बाकी अनाऊन्स तुम्ही करू शकता. चुकीची अनाउन्समेंट झाली होती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाते, क्षमस्व. बक्षीस घेऊन मैदानात कोणी जाऊ नका. तुम्ही इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन द्या, तिथून किंवा सांगा, तिथून बक्षीस लावली जातील. चला 12 चेंडू 15 धावांची गरज. विकास इलन बोळिंज विपक्ष चेतक वाघोली. तिसऱ्या षटकामध्ये कोण बॉलिंग मार्क वरती येणार हा प्रश्न होता आणि तिसरं षटक हाताळण्यात चौथं षटक घेऊन कोण येणार. तर चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आमंत्रित केलंय ते प्रथम वजेला. प्रथम वजे समोर यश नाईक नॅनो मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता या सामन्याला केव्हाही टर्न करण्याची. खूप जणांच्या नजरा यश वरती. ओ यावतचा चेंडू निघून गेला मागे. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि आता फासला हळूहळू कमी व्हायला लागलाय. बघा एक्स्ट्राच्या रूपाने जर का धावा तुम्ही अशा पद्धतीने खर्च करणार तर मॅच मध्ये येणं थोडं अवघड आहे. पण चेतक वाघोली खास करून यशचा माइंडसेट काय आहे, या सामन्याला कशा पद्धतीने ते खेळतायत यावरती समस्त प्रेक्षकांच्या नजर आहेत. हा अंतिम सामना आहे, एक जिंकणार एक हारणार हे पक्क आहे. पण कोण हारणार कोण जिंकणार याच्यावरती सगळेजण नजर लावून आहेत, टक लावून बसलेत. पण जो कोणी जिंकणार तो सेलिब्रेशन मोठं करणार एवढं मात्र नक्की. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा चेंडू. तुषार होते मोठ्या फटक्यासाठी जात असताना ते बीड्स आल्यात. आलाय डॉट आलाय आणि आता इक्वेशन कुठे जाऊन पोहोचले 11 मध्ये 13. बघा तो मागील 4, 5, 6 चेंडूचा खेळ बघा तर 2चा फासला कायम आहे. मागे पुढे होत राहिला पण 2चा फासला परत येऊन थांबलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ कॅच ड्रॉप. तपनने या चेंडूला इथं काय दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज यश नाईक यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. गन थँक्यू डीजे. कॅच सुटली, तिथे थोडी हानी जरूर झाली पण डबल हानी चेतक वाघोलीची झाली कारण यश सारखा फलंदाज मैदाना बाहेर गेलाय. इम्पॉर्टंट पॉइंट या मॅचचा. रनआउटला कौस्तुभच्या आईकडून कौस्तुभला 500 रुपये. अच्छा, कौस्तुभच्या आईकडून प्रथमला. बर, कौस्तुभच्या आईकडून प्रथमला काही हरकत नाही. ज्यांच्याकडून आलं त्यांच्याकडे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल मिस्टर सचिन. आता 2 एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मजा येणार आहे या मॅचला. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. 10 बॉल 12, 2चा फासला कायम. 2-2चा फासला आहे. 2 म्हणजे जिंकणार कोण. प्रथम वजे समोर तुषार या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना दिसलात. बघूयात आता कशा प्रकारची बॅटिंग होतीये. प्रथम समोर तुषार. ओ लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल. वसई तालुक्यातील नामवंत खेळाडू ज्याने बहुतांश मैदानात खेळत असताना आपल्या खेळाद्वारे सर्वांना प्रभावित केलं असे निर्मळगावचे सुपुत्र ॲलन दोडती यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल ॲलन दोडती यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. 1 मोर डॉट.
भाई डॉट डालने तो व्हाइट क्यों जा रहे, व्हाइट डालने तो डॉट क्यों ले रहे हो, समझ के बाहेर आहे. दडपण आहे, दडपण आहे, दडपण साथ दिसून येते दोन्ही बाजूने. फलंदाजावरती सुद्धा गोलंदाजावरती सुद्धा मॅच येऊन थांबली आता 9 चेंडू आणि 11 धावांवरती. 9 मध्ये 11. ओ यावरचा चेंडू पुन्हा बाईट. ये क्या हो रहा है, समझ के बाहर है, समझ के बाहर है तब तक ठीक है, लेकिन बाहर से समझ नहीं आनी चाहिए. बाहेरची समज आली तर मॅच बिघडते. आता वारंवार चर्चा करत असताना सुमित आता कानमंत्र देण्यासाठी आलेत. बघूयात सुमितने काय कानमंत्र दिलाय. या षटकामध्ये वाईट किती आल्यात, 1 2 3 अनेक प्लस झाला होता तो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंचाव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आदित्य नाईक झेल टिपलाय, फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे. राजाच्या आईकडून आदित्यला सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. नवीन फलंदाज रोहित नाईक, एका मागोमाग एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. त्यामुळे चेतक वाघोली हा संघ 8-10 या मॅचला जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय. पण विकास इलन बोळिंज त्याने सुद्धा लो स्कोरिंग मॅच असल्यानंतर या मॅचला तितकंच सोडलेलं नाहीये. आठ चेंडू आणि 10 धावा गरजेचे आहेत. ओ आतमध्ये येणारा चेंडू यावेळेला हार्दिकच्या हातामध्ये, पण प्रथम समोर आहे. डायरेक्ट हिट करण्यासाठी जात होते परंतु नाही करू शकले. मन होतं पण इच्छा म्हणतात, इच्छा होती पण त्याची पूर्तता करता नाही आली ड्यू टू सम रिझन, काही कारणास्तव. प्रथम समोर स्टंप दिसले नाहीत त्यामुळे कदाचित ही कहाणी घडली असावी. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला बाकी आहे. 7 मध्ये 9, 7 चेंडू 9 धाबांची गरज. हा सामना कोणाच्या बाजूने जाणार. विकास इलन बॉलिंग की चेतक वाघोली. दोन्ही संघाचे प्रशंसक, समस्त सामदी ब्राह्मण समाजातील प्रेक्षक या मॅचला जवळून बघतायत, टक लावून बघतायत. ओ शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, लेट कट केला आणि चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. आता 6 मध्ये 8. बघा 6 मध्ये 8चं चॅलेंज ऍक्सेप्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक गोलंदाज 8 धावा आहेत का विचारून गेलाय. नाव आहे आदित्य नाईक. या ऐका तोपर्यंत डिझेला. थँक्यू डीजे. कौशल नाईक यांच्याकडून मॅच जिंकवली किंवा हॅट्रिक घेतली आदित्यने तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, अंधार होईल. टीम मीटिंग बोलावली होती कुणाल नाईक याने, कर्णधाराने खेळाडूंशी चर्चा केली आहे. बघूया त्याच्यातून काय निष्पन्न होतंय. पण मैदानाच्या आतमध्ये त्या मीटिंगच्या जोडीला दुसरी मीटिंग सुद्धा झाली. म्हणजे कबड्डी खेळामध्ये ज्यावेळेला टाइमआउट घेतला जातो तो टाइमआउट घेतल्यानंतर एका संघाचा टाइमआउट दुसऱ्या संघाला आपोआप मिळतो. इथे सुद्धा तेच झालंय. रोहित आणि सचिन दोघांनीही चर्चा केली आहे पण त्यांच्या चर्चेमधून काय निष्पन्न होतोय. आदित्य नाईक आता पावलं मोजत असताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पावलांचा रनअप आहे. 12 पावलांच्या रनअपने बॉलिंग मार्क वरती आता तयार होत आहेत आणि त्यांच्या समोर सचिन, वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेअर.
चेतक वाघोली संघामधील 2 अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे हा सामना कुठे झुकेल याचा आत्ता तरी सगळं चुकीचं स्टेप पडून गेल्याचा प्रयत्न. पहिला बॉल आला डॉट. भाई जितनी गेंदी आएगी डॉट, ये मॅच बनेगा हॉट. आणि हॉट म्हटलं की गरमीच मध्ये नको नकोसं वाटतं, सगळंच गरम होतं. थोड्या वेळापूर्वी वातावरण सुद्धा गरम होतं. आता ती शांती, थंड थंड वातावरण, त्यामुळे शांत चित्ताने विचार करून बॉल टाकावा लागणार आहे, फटका मारावा लागणार आहे, बॅटिंग करावी लागणार आहे, बॉलिंग करावी लागणार आहे, फिल्डिंग करावी लागणार आहे. बोलिंजकर एका बाजूला, वाघोलीकर दुसऱ्या बाजूला आहेत. वाघोलकर पुढे येणार की बोलिंजकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका 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 एका दावेसाठी गेला. भाई ये अभी के टाइम में ये पीछे वाले रन थोडेसे टेन्शन वाले, कारण मागे एकच रन आहे. आता ज्या काही धावा बनवायच्या ते पुढे बनवायचे आहेत. चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 4 धावांची गरज आहे, 7 बनवायचे असतील 7 तर एकमेकाला द्यावी लागणार आहे ती 7, नाहीतर समोरचा करेल आपल्यावरती मात. आणि ती मात करून द्यायची नसेल, खांद्याला खांदा लावून 4-7, येस 4-7, येस 4-7. कोण शिंकणार? वाघोली की बोलिंज. एच एच पुन्हा एकदा सिंगल. भाई ये बार बार आली है सिंगल, सिंगल के साथ मंगल ना आ जाए. मंगल आलं तर काय होतं, बनलेलं बिघडतं. आता 3 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्याने पहा. कोणी गॉगल घातला असेल तर तो काढा, कारण काळ्या गॉगल मधून हा सामना चांगला दिसणार नाही. आणि प्रेक्षकांना विनंती की 2 फूट किमान मागे या. 3-6. आदित्यचा हा चेंडू, हो सरप्राईज करणार डिलिव्हरी, बाहेर निघालाय, कट झालाय, आलाय डॉट. खेल से अगर कोई मैच हारता है तो अलग बात है, बिना खेले अगर हारना पड़े तो फिर दिक्कत है. बिना खेले मतलब क्या, कुणीही आतमध्ये जाऊ नका. आतमध्ये गेलात तर तुम्हाला फायनल सामोरं जावं लागेल. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना जाणार कुठे, जिंकणार कोण? विकास बोलिंज की चेतक वाघोली. नेक्स्ट बॉल, फटका, फासला, चेंडू जावेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कुणाल डिपला जैर, फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कृपया करून सामना संपल्यानंतर मैदानात कुणी जायचं नाहीये. 1 चेंडू 6 धावांची गरज, 1-6. जिथे आहात तिथेच बसून पहा. मोहक पिंपळे यांच्याकडून जर का ते षटकार आला तर 5,000 रुपयाचं बक्षीस, 5,000 रुपयाचं बक्षीस मोहक पिंपळे यांच्याकडून लगावण्यात आलंय. या चेंडूवरती षटकार आला तर एकदा बॅट्समनचं नाव कळवा. कुणालात बघा, कुणाल आहे म्हटल्यानंतर कुणाला आता आठवावे लागणार आहे ते स्वतःच्या प्रताप. आतापर्यंत न केलेला खेळ करावा लागणार आहे. ही ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्ही षटकार लगावलात तर तुमचं नाव येणारे कित्येक वर्ष असंच राहील. 1-6. ओ मॅच फिनिश, मॅच फिनिश, मॅच ओव्हर.
थँक्यू डिजिट. थँक्यू डिजिट. जबरदस्त सामना, फायनल सारखी फायनल, आणि फायनल मध्ये खूप चांगली रंगत दोन्ही संघाने आणली. वेल प्लेड चेतक वाघोली, वेल प्लेड विकास इलेवन बुलिन्स. खूप चांगला खेळ बघायला मिळाला आणि एक लो स्कोरिंग मॅच या मैदानावरती पुन्हा एकदा हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळाली.